केली तर त्या व्यक्ती बरोबर आपण कसं वागतो हे आपण आत्ताच नुकतंच काय केलं आहे, ऐकलं आहे. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर एखाद्या व्यक्तीने जर चूक केली तर त्या चुकीबद्दल त्या व्यक्तीला लगेचच शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारचे विचार किंवा अशा प्रकारची इच्छा आपली असते. आणि चूक करणारा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी निगेटिव्ह असतो, पॉझिटिव्ह नसतो. एखादी चूक जर एखाद्या व्यक्तीने केली तर तो व्यक्ती आपल्या नजरेतून पूर्णपणे आयुष्यभराकरता उतरून जातो, परत त्याच्यावरती आपण विश्वास जो आहे तो काय करत नाही, ठेवत नाही. परंतु पवित्र शास्त्र हे आपल्याला काय सांगतं हे आज आपण शिकणार, ठीक आहे. आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव हे आहे, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. आपल्या आजच्या विषयाचं नाव हे आहे, समस्यांचे समाधान केले पाहिजे, समस्यांबद्दल शिक्षा करू नये. आजचा आपला विषय हा आहे, समस्यांचे समाधान केले पाहिजे, समस्यांबद्दल शिक्षा करू नये. आणि आज जगामध्ये आपण पाहतो की सगळीकडं चूक करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा जी आहे ती केली जाते. ही जगाबद्दल तुमच्यासोबत बोलत आहे. परंतु ख्रिस्ती जगा संदर्भात ज्यावेळेस मी तुमच्यासोबत बोलतो त्यावेळेला ख्रिस्ती जगामध्ये देवाची इच्छा काय आहे चूक करणाऱ्या व्यक्ती संदर्भात हे समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला ख्रिस्ती जगामध्ये नाही, ख्रिस्ती जगामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो त्यावेळेला त्या चूक करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाला घेऊन आपण जागरूक असणं फार गरजेचं आहे. आणि कोणत्या गोष्टींमध्ये आपण जागरूकता ही दाखवली पाहिजे, तर जी चूक त्याने केली आहे ती परत त्याने करू नये यासाठी आपण काय करू शकतो यावर विचार करण्यासंदर्भात जागरूकता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. पण ज्याने चूक केली आहे त्या व्यक्तीला कशा प्रकारे शिक्षा करायची याविषयीच्या जागरूकतेमध्ये आपण नसतो. पण पवित्र शास्त्र हे चूक करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्यासंदर्भात काही सांगतं का हे समजून घेणं गरजेचं आहे. किंवा चूक करणाऱ्या व्यक्तीला पवित्र शास्त्र हे त्याच्या चुकीच्या समाधानासंदर्भात काही सांगतं का हे पण समजून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण नवीन कराराचा अभ्यास करतो तर नवीन कराराची जी काही स्थापना आहे ती स्वतः प्रभू येशूने केलेली आहे. आणि प्रभू येशू समोर अनेक चूक करणारी जी काही मंडळी ती होती, परंतु त्या चूक करणाऱ्या मंडळींना येशूने अतिशय सौम्यतेने किंवा त्यांनी केलेली जी काही चूक आहे ना त्याच्या प्रती त्यांचं केलेलं जे काही समाधान आहे शिक्षेच्या ऐवजी ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून आजचा हा जो विषय आपण शिकत आहोत ना की समस्याचे समाधान केले पाहिजे, समस्यांबद्दल शिक्षा करू नये. आणि आज ख्रिस्ती जगामध्ये सर्वात जास्त आपल्याला समस्यांचे समाधान करणाऱ्या लोकांची कमतरता आणि समस्येबद्दल शिक्षा करणाऱ्या लोकांची भरमार जी आहे ती ख्रिस्ती जगामध्ये दिसून येते. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे समस्याचे समाधान शिक्षा करून केलेलं आपल्याला दिसत नाही. मग पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहून घेणार आहोत आपल्या नोटबुक मध्ये. पहिला मुद्दा लिहून घ्या, समस्या उकलण्याचा येशूचा मार्ग घ्या, प्रेमाने दुरुस्ती करा. पहिला मुद्दा लिहा, समस्या उकलण्याचा
येशूचा मार्ग घ्या, प्रेमाने दुरुस्ती करा. आता या वेळेला हा जो मुद्दा आहे आपण समजून घेणार आहोत, आणि हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये नवीन कराराचं जे पहिलं पुस्तक आहे, ज्याला आपण मत्ती रचित सुसमाचार म्हणतो, त्याचा 18वा अध्याय आपण काढू, आणि त्याचं जे 15वं वचन आहे, त्या 15व्या वचनामध्ये कशा प्रकारे समस्या उकलण्याचा येशूचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, आणि कशा प्रकारे प्रेमाने समस्या करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू येशूने दुरुस्ती केली, हे ह्या वचनातून आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. वचन 15. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांतात असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने अपराध केलेला आहे, ज्या व्यक्तीने चूक केलेली आहे, हे समजून घ्या. कारण फार कमी देवाचं वचन हे अशा प्रकारे शिकवलं जातं, आणि आज संध्याकाळच्या वेळेला अतिशय स्पष्टपणे देवाचं वचन हे तुमच्यापर्यंत येत असताना तुम्ही हे समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त मत्तीच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये असं म्हणत आहे, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, सूड घेण्यासाठी नाही, शिक्षा करण्यासाठी नाही. त्याने तुझा जो अपराध केलेला आहे ना, त्या अपराधाबद्दल तुझ्या मनामध्ये जे काही वैर आहे ना, त्या वैराला शांत करण्यासाठी म्हणून नाही. देव म्हणत आहे, तुझ्या भावाने तुझा काही जर अपराध केला असेल, तुझ्या भावाने तुझ्या विरोधामध्ये जर काही चूक केली असेल, तर तू त्याच्याकडे जा, आणि तुम्ही दोघे एकांतात असताना जी काही चूक त्याने तुझी केलेली आहे ना, तुझ्या विरोधामध्ये जो काही अपराध त्याने तुझ्या विरोधात केलेला आहे ना, तर तो अपराध त्याला तू दाखव. अपराध दाखवणं आणि अपराधाबद्दल शिक्षा करणं यामध्ये फरक आहे. आज सर्वात जास्त ख्रिस्ती जगामध्ये अपराध केल्यानंतर शिक्षा करणाऱ्या लोकांची आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या दिसते. पण अपराध केल्यानंतर त्या अपराधाबद्दल क्षमा करणं आणि त्याने परत तो अपराध करू नये म्हणून त्याबद्दल त्याच विषयी समाधान जे आहे ते करणं, अशा प्रकारच्या लोकांची लोकसंख्या ही फार कमी दिसून येते. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, त्याने तुझं जर ऐकलं तर तू आपला भाऊ मिळवला आहे असं समज. आता लक्ष द्या, जर तुम्ही तुमच्या विरोधामध्ये अपराध करणाऱ्या व्यक्तीला जर त्याचा अपराध एकांतामध्ये दाखवला, तर काय तो त्याचा अपराध पदरी घेणार नाही का? तो त्याचा अपराध पदरी घेईल, कारण तुमचा त्याला त्याचा अपराध दाखवण्याचा जो काही मार्ग आहे ना, तो देवाच्या वचनाला धरून असल्या कारणामुळं त्याला त्याची जी काही चूक आहे, त्याला त्याचा जो काही अपराध आहे तो त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. पण आज ख्रिस्ती जगामध्ये सर्वात जास्त अपराध दाखवण्याची जी काही पद्धत आहे ना, ती देवाच्या वचनाला धरून नसल्या कारणामुळं आज अनेक ठिकाणी जे अपराध करत आहे ना, त्यांना अपराध दाखवण्याची पद्धत वेगळी आहे, आणि म्हणून ते त्यांचा अपराध जे आहे ते पदरी घेत नाही. लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेमाने दुरुस्ती केली, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यांनी अपराध केलेला होता ना, त्यांच्या सोबत प्रभू येशू ख्रिस्ताने अतिशय प्रेमाने त्यांचे जे काही अपराध आहेत ना, ते त्यांनी काय केलं माहिती का? आतून बाहेर काढले. ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जक्कयाच्या घरच्या वृत्तांतामध्ये पाहतो ना, तर प्रभू येशू ख्रिस्त हा जक्कयाच्या घरी गेलेला असताना जक्कया सोबत त्याने वेळ घालवला, जक्कयाची त्याने बाजू घेतली,
प्रभू येशू ख्रिस्त जक्कैयाच्या घरी गेलेले असताना अनेकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या शिष्यांना नाव ठेवले की तुमचा गुरु पापी लोकांमध्ये बसतो, उठतो, खातो, पितो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्या जक्कैयाची बाजू घेतली. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला जक्कैयाला त्याची चूक कळाली त्यावेळेला त्याने ती चूक पदरी घेतली आणि ती जी चूक आहे ना ती त्याने पूर्णपणे सुधरवण्याचा प्रयत्न पण केला आणि ती चूक त्याला सुधरवता यावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रीतीने, त्याला प्रेमाने काय केलं माहिती का, त्याच्यामध्ये बदल घडून आणला. लक्ष द्या, चूक करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे बदल घडून आणला पाहिजे हे पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतं. पण पवित्र शास्त्राचा उपयोग आपण ज्या लोकांनी चूक केलेली आहे, ज्या लोकांनी अपराध केलेला आहे त्यांना करण्याकरता करत नाही. त्यांच्यामध्ये बदल व्हावा म्हणून आपण पवित्र शास्त्राच्या वचनाचा उपयोग जो आहे ना त्यांच्याकरता करत नाही, त्यांना शासन करावं यासाठी आपण पवित्र शास्त्राचा उपयोग करत असतो. पण पवित्र शास्त्र हे खऱ्या अर्थाने असं सांगत नाही, कारण देवाचं जे सांगतं, येशूने पाप करणाऱ्या लोकांना थेट शिक्षा न करता त्यांच्या अंतःकरणासोबत प्रेमाने संवाद साधला, जसं जक्कैयाच्या घरामध्ये जाऊन त्याने जक्कैयाच्या जीवनामध्ये सुधारणा केली. देवाचे लेकरं या नात्याने लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये आपण अशा प्रकारचा बदल जो आहे ना, जो प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कैयाच्या जीवनामध्ये आणलेला होता, तोच इतरांच्या जीवनामध्ये आणणारं देवाचं लेकरं बनणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि म्हणून हा जो विषय आहे ना, हा विषय अतिशय स्पष्टपणे समजून जर घेतला ना तर आपल्याला ह्या विषया संदर्भात अनेक गोष्टी समस्यांनी भरलेल्या लोकांच्या जीवनामध्ये करण्याकरता जायला मदत होईल. आणि म्हणून समस्यांबद्दल समाधान जे आहे ते केलं पाहिजे, समस्यांबद्दल शिक्षा जे आहे ते करायला नको. जर आपण समस्यांबद्दल समाधान करण्याऐवजी जर शिक्षा करणारे लोक असू तर ज्याने अपराध केलेला आहे, ज्याने समस्या निर्माण केलेला आहे ना त्याचा नाश होईल, त्याचा नाश होईल. त्याच्याकरता आपण अडखळण्याचं कारण ठेवू आणि त्याचा जाब देवाला द्यावा लागेल. आणि म्हणून आपण कुणाच्या जीवनामध्ये अडखळण्याचं कारण ठरू नये म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि आपण आपल्या स्वतःला कशा प्रकारे सांभाळू शकतो तर ज्याने अपराध केलेला आहे त्या व्यक्तीला त्याची चूक एकांतामध्ये दाखवून देणं हे फार गरजेचं. सार्वजनिक दाखवून त्याला शिक्षा करण्याऐवजी, त्याला पाडण्याऐवजी, त्याच्या जीवनामध्ये अडखळ बनण्याऐवजी आपण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या चुकांवरती समाधान आणणारी व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. याला म्हणतात खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करणं, याला म्हणतात खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची ओळख होणं. दुसरी गोष्ट, दोष न लावता आधार द्या. ज्या वेळेला एखादा व्यक्ती अपराध करतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण दोष देत असतो. त्यावेळेला त्या व्यक्तीने जो अपराध केलेला आहे ना त्या अपराधाबद्दल त्याला वारंवार जे आहे टॉर्चर करत असतो. तो आपल्या डोळ्यासमोर कधीही आला, केव्हाही आला तरी आपण हेतुपुरस्सर त्याला तीच गोष्ट आठवून देतो जी त्याने केलेली असते. पण येशूने त्याच्या सेवा कार्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे केलं नाही. येशूने त्याच्या सेवा कार्याच्या दिवसांमध्ये कुणालाही दोष जो आहे तो दिला नाही, तर दोष देण्याऐवजी येशूने दोष करणाऱ्या लोकांना आधार दिला. हो, अपराध करणारे जे लोक आहे ना, चूक करणारे जे लोक आहे ना त्यांना येशूने काय केलं माहितीये का, आधार दिला. पण कशा प्रकारचा आधार होता? ज्या वेळेला आपण गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन आपण वाचतो, पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन, बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नयेत म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. व्हेरी गुड. या ठिकाणी संत पौल अतिशय स्पष्टपणे ह्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांना हे सांगत आहे, तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात
आणि तुमची आध्यात्मिक वृत्ती ही लयात जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करणाऱ्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणलं पाहिजे. आणि सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणण्याकरता आपल्याला ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक वृत्तीकडं बघणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक वृत्तीकडे बघू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हे समजल की चूक करणाऱ्या व्यक्तीला आपण सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणणारे लोक आहो का चूक करणाऱ्या व्यक्तीला त्याने आणखीन चूक करावी म्हणून त्याला दोष देणारे लोक आपण आहोत का त्याचा जो आधार आहे तो आधार काढून घेणारे आपण लोक आहोत. प्रभू येशू ख्रिस्तासमोर अनेक लोक असे आले ज्यांनी अपराध केला होता. प्रभू येशू ख्रिस्तासमोर अनेक लोक असे आले ज्यांनी खऱ्या अर्थाने समस्या ज्या आहेत त्या समस्या ज्या आहेत निर्माण केलेल्या होत्या, प्रॉब्लेम क्रिएट केलेले होते, पाप केलेलं होतं, चुका केलेल्या होत्या. अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे असे आले. हो, वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्या चोराला टांगलेलं होतं ना, तो चोर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तासमोर असताना तो म्हणत आहे की मला माझ्या पापांची क्षमा कर. हो, आणि मला सुखदुःखामध्ये जे आहे ना घेऊन चल. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्यासोबत चांगली डील करते. ज्या वेळेला अपराध करणाऱ्या स्त्रीला पकडण्यात आलं, दगडमार करणार होतं त्या ठिकाणी तिला, पण येशू ख्रिस्ताने तिला आधार दिला. येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं नाही की तू व्यभिचार केलेला आहे आणि तुला दगड मार करून मारून टाकलं पाहिजे. येशूने अशा प्रकारचा दोष तिच्यावरती ठेवला नाही. उदय पुत्राला त्याच्या बापाने असं म्हटलं नाही की तू माझं संपूर्ण जे काही धन आहे ते तू उधळून टाकलं चुकीच्या मार्गाने, आता तू माझा मुलगा म्हणण्याचे योग्य त्याचं नाहीये, माझ्यापासून निघून जा. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या बापाने त्या उधळ्या पुत्राला म्हटलं नाही, त्या बापाने त्या उधळ्या पुत्राला गळ्याला लावलं आणि लक्ष द्या त्याने केलेल्या चुकीबद्दल त्याला क्षमा केली आणि त्याला उभं राहण्यासाठी आधार दिला. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन आहे पडलेल्यांना उभं करणं. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन आहे चुकीबद्दल समाधान करणं. ख्रिस्ती जीवन काय आहे? ज्यांनी चूक केलेली आहे त्यांनी परत चूक करू नये म्हणून त्यांना सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणणं, हे आहे ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन बदला घेण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन पाडण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन दोष देण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन निंदा करण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन साक्ष डॅमेज करण्याचं जीवन नाहीये. आणि हीच गोष्ट आज ख्रिश्चनिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला दिसून येते. पण आपण आध्यात्मिक वृत्तीचं व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर आध्यात्मिक वृत्तीचं व्यक्ती बनलं तर आपण अनेकांना जे आहे ते सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणू शकतो. पण आपण आध्यात्मिक वृत्तीचं नसल्यामुळं अनेकांकरता अडखळण आपण बनत आहोत. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर आज पण देव आपल्याकडे बघत आहे तर त्याच्या नजरेमध्ये आपण आध्यात्मिक वृत्तीचे लोक आहोत का आपण दोष देणारे लोक आहोत? विचार करा. स्वतःला हा प्रश्न विचार. तिसरा मुद्दा आधी स्वतःचा आरसा पहा. पवित्र शास्त्र हे जे आपल्याकडे आहे ना, लक्ष द्या, हे आरसा आहे. दुसऱ्यांच्या चुकाकडं आपण इतकं काही बारकाईने बघतो, कॉन्सन्ट्रेट करून बघतो की आपल्याला आपल्या स्वतःच्या चुकांचा विसर पडून जातो. आणि आपल्याला असं वाटतं की मी फार शुद्ध, पवित्र, चांगला, क्लीन. पण वचन काय सांगतं माहितीये का चर्च? बघा, कोणीतरी वचन काढा माझ्या बरोबर. मत्तयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 5वं वचन कोणतरी वाचा. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले पुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. हा, दुसऱ्यांनी केलेल्या चुका आपण स्वतः ढोंग घेऊन इतकं बारकाईने पाहतो. दुसऱ्यांनी केलेल्या चुका इतक्या बारकाईने पाहतो आणि आपण हे दाखवायचा प्रयत्न करतो की आपण तशा प्रकारचे व्यक्ती नाहीये, पण आपण ढोंगी आहोत.
देवाच्या दृष्टिकोनातून आपण कोणी असो, आपण किती पिढ्यांपासून ख्रिश्चन आहोत, आपण किती पिढ्यांपासून देवाची सेवा करत आहोत, आपल्याला किती बायबल नॉलेज आहे, आपल्याला किती अनुभव आहे, हे महत्वाचं नाहीये. देवाचं वचन आचरणामध्ये किती आहे हे महत्वाचं आहे. लक्ष द्या, तुमच्या किती पिढ्या देवाला ओळखतात हे महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे किती बायबल नॉलेज आहे हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती चांगल्या प्रकारे बुद्धीच्या साह्याने वचन एखाद्याला पटवून सांगू शकता हे महत्वाचं नाहीये. तुमच्या आचरणामध्ये काय ते वचन दिसून येतं का? देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे, अरे ढोंग्या, नंतर कॉमा आहे. म्हणजे काय माहिती का, तू ज्या वेळेला आपल्या भावाच्या डोळ्यातलं पाप पाशील ना, तुझ्या भावाने केलेल्या ज्या काही चुका आहेत त्या पाशील ना, तुझ्या भावाने केलेला जो काही अपराध आहे तो पाशील ना, त्याच्या अगोदर तू स्वतःच्या चुका बघ, स्वतःचे अपराध बघ, स्वतःच्या वाईट गोष्टी ज्या तू केलेल्या त्या बघ. पण आपल्याला आपल्या बघण्याची इंटरेस्ट नसतो. आपण केलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहे ना त्या बघण्याकरता आपल्याला मुळीच काय नसतं माहिती का, रस नसतो, इंटरेस्ट नसतो. आपल्याला आवडत नाही आपल्या चुका बघायला, आपल्या चुका खंगाळायला. आपल्याला आवडत नाही आपला आरसा बघायला. दुसऱ्यांचा आरसा बघायला आपल्याला आवडतो, दुसऱ्यांच्या चुका बघायला आपल्याला आवडतात, दुसरा पडलेला आपल्याला आनंद होतो, दुसऱ्याविषयी चर्चा करायला आपल्याला भरपूर वेळ आहे, दुसऱ्यांच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्याला पाडणं हे आपल्याला आवडतं. पण आपल्याला सुधारायला नाही आवडत, आपल्याला बदलायला नाही आवडत. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे की त्या ठिकाणी व्यभिचारामध्ये पकडण्यात आलेल्या स्त्रीला संपूर्ण गाव दगड मारण्यासाठी आलेलं होतं. संपूर्ण गाव हे तिला ह्या दृष्टीने बघत होतं की हिने व्यभिचार केलेला आहे आणि आता ही मरण्याच्या लायकीची आहे, मरण्याच्या योग्यतेचं आहे, आणि मग चला हिला गावाच्या बाहेर घेऊन चला आणि हिला दगड मार करा, कारण हिने घाण कृत्य केलेलं आहे. पण ते विसरले त्यांच्या स्वतःचं कृत्य बघणं. दगड मारणारे लोक, दगड मारणारे लोक विसरले की त्यांनी देखील देवाच्या दृष्टीमध्ये पाप केलेलं आहे आणि त्यांचं पाप हे त्या स्त्रीच्या पापा एवढंच आहे, मग ते पण मरणाच्या योग्यतेचं आहे. हो, तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गावातील दगड मारण्याकरता आलेले सर्व जे काही इसम आहे ना त्यांना त्यांचा आरसा दाखवला. या ज्याने पाप केलं नसेल ना त्याने सर्वात अगोदर ह्या स्त्रीला दगड मारावा. मारू नका असं मी म्हणत नाही, मारा. नियमशास्त्राचं पालन करू नका असं म्हणत नाही, नियमशास्त्राचं पालन करा. मोशेने सांगितल्याप्रमाणे नियमशास्त्राचं पालन करा. परंतु त्या व्यक्तीने नियमशास्त्राचं पालन करायचं, त्या व्यक्तीला दगड मारण्याचा अधिकार आहे ज्याने पाप केलं नाहीये जीवनामध्ये. तुम्हाला माहिती का, सर्वांनी पाप केलं होतं, फक्त एक जण सोडून. त्या ठिकाणी एकाच व्यक्तीला, त्या व्यभिचारी स्त्रीला दगड मारण्याचा अधिकार होता, पण त्याने पण त्याच्या अधिकाराचा वापर केला नाही. दगड मारण्यासाठी आलेल्या लोकांना आरसा दाखवला प्रभू येशू ख्रिस्ताने, या ज्याने पाप केलं नसेल त्याने दगड मारा. तुम्हाला माहितीये सर्वजण दगड फेकून निघून गेले. आधी स्वतःचा आरसा बघा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा, मग दुसऱ्यावरती बोट ठेवा, मग दुसऱ्यांच्या चुकीबद्दल चर्चा करा, मग दुसऱ्यांच्या पापाबद्दल चर्चा करा, मग दुसऱ्यांच्या पतनाबद्दल चर्चा करा. पहिले स्वतःच्या पतनाबद्दल चर्चा करा. आपण किती क्लीन आहोत हे बघा अगोदर. देवाच्या दृष्टीमध्ये, पैशांच्या बाबतीमध्ये, कारभार सांभाळण्यामध्ये, देवासोबत चालण्यामध्ये आपण किती क्लीन आहोत हे बघणं गरजेचं आहे. देव हा आपली खाजगी प्रॉपर्टी समजू नका, कारण देव हा सर्वांना एकाच दृष्टिकोनातून पाहतो आणि देवाला आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू नका. देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतः जगा. हा, देवाच्या इच्छेप्रमाणे जगा. इच्छेप्रमाणे ज्यावेळेस म्हणतो ना मी, देवाच्या वचनाप्रमाणे जगा. तुम्ही कोणी असो, देव भेदभाव नाही करत.
देवाचं सांगतं मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून छान होत. देवाने जर मुंगीकडे जाऊन शिकण्यासाठी सांगितलेलं आहे, तर प्रत्येक व्यक्ती, मग तो कितीही अनुभवी असो, कितीही, त्याने लहानातल्या लहानाकडून शिकलं पाहिजे. लहानातल्या लहानाकडून त्याने शिकलं पाहिजे. का माहिती का? कारण करेक्शन येते. माहिती नाही देव कधी कुठून कोणाबरोबर बोलून सांगता येत नाही जीवनात करेक्शन आणण्यासाठी. दावीद राजा होता, त्याच्या जीवनामध्ये करेक्शन आणण्यासाठी देवाने संदेश पाठवला, नाथन संदेश. हो, लक्ष द्या. दुसऱ्यांच्या जीवनातल्या चुका बघण्या अगोदर आपल्या स्वतःच्या जीवनातल्या चुका बघणं फार 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 गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या चुका बघू ना, त्यावेळेला आपल्याला जसं आपल्या स्वतःवर दया येईल ना, तसंच इतरांच्या जीवनातल्या चुका ज्यावेळेस आपण बघू ना, आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल देखील दया येईल, करुणा येईल, कळवळा येईल. हो. आणि म्हणून आरसा बघणं चांगलं आहे. आरसा बघणं चांगलं आहे. चौथा मुद्दा, कठोर शब्दाऐवजी सौम्य शब्द वापरा. ज्यावेळेस एखादं चूक करतो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती अपराध करतो, त्यावेळेला आपण अतिशय कठोर शब्द वापरतो. अतिशय कठोर शब्द आपण वापरतो. पण ते कठोर शब्द त्या चुकीचं सोल्युशन नाहीये. त्या चुकीचं सोल्युशन नाहीये ते कठोर शब्द. जर एखादा व्यक्ती चुकलेला आहे, त्याने अपराध केला आहे, पाप केला आहे, तर त्या व्यक्ती बरोबर कशा प्रकारे बोललं पाहिजे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण आपण आध्यात्मिक वृत्तीचे लोक आहोत आणि आपण आपली आध्यात्मिक वृत्ती ही कोणत्याही प्रकारे गमवू नये, ही देवाची इच्छा आहे. येशूने त्याची आध्यात्मिक वृत्ती ह्या जगामध्ये राहत असताना गमवली नाही. त्याला अनेक लोकांच्या चुका दिसल्या, पण त्याने त्या लोकांना कशा प्रकारे उत्तर दिलं माहितीये का? बघा वचन काय सांगत आहे. नीतिसूत्रेचं पुस्तक 15 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. नीतिसूत्रेचं पुस्तक 15 अध्याय आणि पहिलं वचन पहा काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. व्हेरी गुड. ज्या वेळेला एखादा व्यक्ती चुकतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती अपराध करतो, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडनं चुका होतात, त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल त्याच्या चुकीला घेऊन डील करत असताना तुमच्या मुखातले शब्द हे कठोर असायला नको आहे. येशूच्या मुखामध्ये कठोर शब्द नव्हते. कठोर शब्द नव्हते येशूच्या मुखामध्ये. पेत्राने चूक केली होती, पेत्राने अपराध केला होता, पेत्राने पाप केलं होतं. पेत्राला माहिती होतं येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे, तरीही पेत्राने 3 वेळेस त्याला नाकारलं. हे पाप होतं. पण पेत्राने पाप केल्यानंतरही प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्यासोबत कोणत्या प्रकारच्या भाषेमध्ये बोलला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे नीतिसूत्राचं पुस्तक 15वा अध्याय आणि त्याचं पहिलं जे वचन आहे ना, ते म्हणत आहे मृदू उत्तराने कोपाचं निवारण होतं. हो, लक्ष द्या. तुमच्या मुखातले शब्द अतिशय सॉफ्ट असले पाहिजे, अतिशय मृदू असले पाहिजे, कठोर नकोय. जर तुमच्या मुखातले शब्द कठोर असेल तर ऐकणारा व्यक्ती हा तुम्हाला तुमच्या कठोर शब्दामध्येच उत्तर देईल. कारण इथं वचन सांगत आहे कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. तुम्ही जर एखाद्या व्यक्ती बरोबर अतिशय कठोरतेने बोलत असाल तर ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये राग जे आहे ना तो येईल आणि समोरच्या व्यक्तीला राग येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या शब्दाचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे. येशूने ज्या ज्या वेळेला लोकांशी संभाषण केलं ना, त्या वेळेला येशू लोकांबरोबर बोलत असताना त्याने मृदू उत्तराने लोकांशी संभाषण केलं आणि म्हणून तर लोक थक्क झाले.
म्हणून तर लोक म्हटले की काय हे ज्ञान, असं तर आम्ही कधी ऐकलं नव्हतं. 3-3 दिवस लोक येशूचं ऐकण्यासाठी बसत होते, अन्न पाणी सेवन न करता. ज्याच्या मुखामध्ये मृदुता आहे ना, तो व्यक्ती जिंकतो माणसांना. पण ज्याचे शब्द कठोर आहे ना, तो माणसांच्या जीवनामध्ये क्रोध उत्तेजित करतो, त्याच्याने संबंध खराब होतात. हो, त्याच्याने संबंध खराब होतात. नातान संदेशता ज्या वेळेला दाविदाला त्याची चूक दाखवण्यासाठी आला ना, त्याने खूप सुंदर स्टोरी सांगितली, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि ती स्टोरी सांगत असताना त्याने त्या ठिकाणी सौम्य दृष्टिकोनातून, अतिशय सौम्य दृष्टिकोनातून त्याला त्याची चूक दाखवली आणि थेट त्याचा अपमान न करता त्याला पश्चाताप करायला लावला त्यांनी, किंवा तो त्या पश्चातापाच्या त्या तिथपर्यंत तो येईल अशा प्रकारे त्याने त्याच्याशी संभाषण केलं दाविदाबरोबर नाथानाने. आपण करतो असं संभाषण. एखाद्या व्यक्तीची चूक जर आपल्याला दिसून आली तर त्या व्यक्तीने पश्चाताप करावा त्याच्या चुकीबद्दल. अशा प्रकारचे शब्द आपल्या मुखामध्ये आहे का आपण चूक करणाऱ्या व्यक्तीला क्रोधाने बोलतो? समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून कठोर शब्दाऐवजी सौम्य शब्दाचा वापर जो आहे ना, तो केला पाहिजे. पवित्र शास्त्र आपल्याला तेच सांगतं, सौम्य शब्दाचा वापर करण्यासंदर्भात. येशूने सौम्य शब्दाचा वापर केला क्रूसावरती असताना. म्हटलं, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना माहिती नाही. क्रोधामध्ये नाही बोलला येशू. लोकांनी पापच केलं होतं त्याला वधस्तंभावरती देऊन. हो, पण त्याने कठोर शब्दाशी हात मिळवणे नाही केली. त्याने करू शकला असता. हो, करू शकला असता. पेत्राला पण ज्यावेळेस त्याने आपली तलवार काढली आणि मलकाचा कान कापला ना त्या गतसेमनी बागेमध्ये, कठोर शब्दाचा वापर नाही केला. पेत्रा, तुझी तलवार आपल्या मॅनात ठेवून दे. कठोर शब्दाचा वापर नाही केला. पेत्राने समुद्राच्या पाण्यावर चालत असताना आजूबाजूला बघितलं, विश्वास कमी झाला, डुबत होता. गुरुजी मला वाचव. येशूने त्याला हात धुवून जहाजामध्ये घेतला. त्यावेळेला येशू पेत्रा बरोबर कठोर शब्दाने बोलला. एकच बोलला, तुझा विश्वास. कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो, आणि क्रोध हा जर उत्तेजित झाला तर संबंध खराब होतात. देवाचं राज्य जे आहे ना, त्याला तडा जातो, अनेकांचं पतन होतं. आणि म्हणून सांभाळलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे आपण काय बोलतो, सांभाळलं पाहिजे. 5वी गोष्ट, शिक्षा करण्यापेक्षा मार्गदर्शन करा. बघा, 2 तिमोथी 2 अध्याय आणि वचन 25 आपण काढू. 2 तिमोथी 2 अध्याय आणि वचन 25 कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चातापाची बुद्धी देईल. व्हेरी गुड. बघा काय सांगत आहे संत पौल तिमोथीला या ठिकाणी. संत पौल या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की जे लोक विरोध करणारे आहेत, प्रत्येक गोष्टीला विरोध करणारे लोक आपल्याला आवडत नाही, बरोबर का नाही? आपल्याला त्यांचं इरिटेट होतं, चिडचिड येते विरोध करणारे. पण ते विरोध काय करताय हे तर समजून घ्या. बरं, ते जर विरोध करत आहे, तुम्हाला त्यांचा विरोध करणं जर आवडत नाहीये, तर तुम्ही विरोध करणाऱ्या व्यक्तीला नम्रतेने शिकवा ना. विरोध करणाऱ्या व्यक्तीचा पण तुम्ही जर विरोध करू लागले तर त्या ठिकाणी देवाचं राज्य वाढण्याऐवजी सैतानाला वाव मिळतो.
अनेक ठिकाणी सैतानाला वाव देण्यात येते. विरोध करणाऱ्या व्यक्तीला सौम्यतेने शिकवण्याऐवजी विरोध करणाऱ्या व्यक्तीचाच विरोध केला जाते आणि म्हणून अजून भांडणं होते. अनेक ठिकाणी, अनेक चर्चेसमध्ये, अनेक संस्थांमध्ये, अनेक ख्रिश्चन ऑर्गनायझेशन्स मध्ये, स्कूलमध्ये, हॉस्टेल्समध्ये, अनेक मिशनऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी विरोध पाहायला भेटत आहे. पण त्या विरोधामध्ये सौम्यता दिसत नाही आपल्याला. त्या विरोधामध्ये देवाचं वचन आपल्याला अतिशय स्पष्टपणे 25 वचन सांगत आहे की विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण जे आहे ते दिलं पाहिजे. जर एखादी गोष्ट जर समजत नाहीये तर ती गोष्ट समजून सांगण्याकरता कोणीतरी पुढे आलं पाहिजे आणि ती गोष्ट समजून सांगताना सौम्यतेने सांगितली पाहिजे. तर विरोध करणारे जे आहे ना त्यांना काय होईल माहिती का, परमेश्वर देव पश्चाताप बुद्धी देईल आणि ते विरोध करण्यात सोडून देतील. पण ही सर्व प्रोसेस जी आहे ना आध्यात्मिक आहे, ही जर जैगिकरित्या जर चालतं समजणार नाही. आध्यात्मिक प्रोसेस समजून घेण्यासाठी आध्यात्मिकता जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. वरवर आध्यात्मिकता नको आहे. वरवरची आध्यात्मिकता काही कामाची नाही. धांगड धिंगा काही कामाचं नाहीये. टेस्ट परफॉर्मन्स काही कामाचं नाहीये. वैयक्तिक जीवन बोललं पाहिजे आपलं. लोकांसमोर आपण नेहमी चांगलं असतो. 24 घंटे उभं केलं, 24 घंटे चांगलं राहू आपण लोकांसमोर. एकांतामध्ये कसं आहो आपण देवासोबतच्या प्रवासामध्ये आध्यात्मिक आहो हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला अपराध करणारा व्यक्ती हा आपल्या समोर असतो त्या वेळेला त्या व्यक्तीला शिक्षा करण्याऐवजी, त्याचा विरोध करण्याऐवजी, त्याला डावलण्याऐवजी, त्याला दूर करण्याऐवजी, त्याच्या विरोधात षडयंत्र करण्याऐवजी, त्याच्या विरोधामध्ये घाणेरडी पॉलिटिक्स करण्याऐवजी त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. योग्य ट्रॅक वरती त्याला ज्याने घेऊन चाललं पाहिजे. पण तसं होत नाही. तसं होत नाही, तसं करत नाही. आणि म्हणून आज देवाचं राज्य वाढत नाही. म्हणून आज अनेक लोकांकरता अडखळाचं कारण जे आहे ते बनत आहे. अनेक जण ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सर्वजण आहे. देवाचे लेकरं पण आहे, लीडर्स पण आहेत, पुढारी पण आहे, पास्टर पण आहे, भविष्यवक्ते पण आहे, शिक्षक पण आहे, सर्वजण आहे त्याच्यामध्ये. चर्च लक्ष द्या. आपल्याला शिक्षा करण्याऐवजी लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. 6वा मुद्दा, चुकांमध्येही आशा दाखवा. लोक म्हणतात चूक झाली ना आता सर्व काही संपलं तुझं. त्याला आशा दाखवत नाही. त्याच्या जीवनामध्ये अगोदरच निराशा असतील, त्याला आणखी निराशामध्ये टाकून त्याचं लाईफ बरबाद करण्याकरता त्याच्या जीवनामध्ये आपण त्यांच्या चुका दाखवत बसतो. पण वचन काय सांगितलं माहिती का बघा, 1 कोरिंथ 13वा अध्याय आणि वचन 7 पहा काय म्हणत आहे. 13वा अध्याय आणि वचन 7, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. व्हेरी गुड. ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो, पाप करतो, अपराध करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला त्याच्या चुकांमध्ये आशा दाखवली पाहिजे. कारण प्रेम सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची काय करते माहिती का, प्रेम आशा धरते. वचन स्पष्टपणे सांगत आहे, कारण सर्व काही सहन करते, सर्व काही खरं मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते आणि सर्व संबंधाने धीर धरते. लक्ष द्या, चूक करणाऱ्या व्यक्तीला आशा दाखवणं गरजेचं आहे. आणि येशूने पेत्राला आशा दाखवली. 3 वेळेस नाकारलं होतं तरीही येशूने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला मेंढर चारण्याकरता, मेंढरांची काळजी घेण्याकरता, मेंढरांवरती प्रीती करण्याकरता त्याला पुन्हा उभं केलं. येशूने त्याला सोडलं नाही, येशूने त्याला टाकलं नाही. लक्ष द्या, येशूने त्याला संधी दिली. त्याने केलेल्या चुकीमध्ये येशूने त्याच्यावरती आशा ठेवली आणि येशूने त्याला परत उभं केलं. याला म्हणतात लीडर, याला म्हणतात कळवळा, याला म्हणतात विजन, याला म्हणतात चुकीतून वर काढणं, याला म्हणतात सावरणं.
याला म्हणतात लिफ्ट करणं, पुढं पुढं पुश करणं. आता असं लीडर नाही. आताच्या लीडरना फक्त चूक पाहिजे की पिळला, आणि स्वतःला आध्यात्मिक वृत्तीचे म्हणतात. चुकीचं, रॉंग. येशूने करीत अशा प्रकारची जी काही वागणूक आहे ना, ती चूक करणाऱ्या व्यक्तींबरोबर केली नाही. पेत्राने 3 वेळेस नाकारलं होतं. सिरियस गुन्हा होता तो. कारण पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप पालटताना पाहिलं होतं, आणि पेत्रच म्हटलं होतं आपण 3 मंडप बनवू इथं, मोशेला, तुला आणि एलियाला. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं की तुम्ही मला काय म्हणतात. त्यावेळेला पेत्र म्हणाला तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहो. हे रेव्हलेशन त्याला मिळालं. म्हणजे येशू कोण आहे हे त्याला माहिती असताना देखील तो येशूला 3 वेळेस नाकारत आहे. सिरियस क्राईम, पाप. तरीही येशूने त्याच्या चुकांमध्ये त्याला आशा दाखवली, त्याला उभं केलं, त्याच्यावरती प्रीती केली, त्याला सोडलं नाही, त्याला टाकलं नाही. येशूने त्याच्यावरती परत विश्वास ठेवला. आज विश्वास नाही ठेवत लोक म्हणण्यापेक्षा आज लीडर लोक जे स्वतःला पाळक म्हणतात, जे स्वतःला सेवक म्हणतात, जे स्वतःला देवाचं व्यक्ती म्हणतात, आज विश्वास नाही ठेवतात. विश्वास नाही ठेवतात. त्यांना अनस्वीकारपणा वाटतं, त्यांना भय वाटतं. पण येशूला कोणत्या प्रकारचं भय नव्हतं. पेत्राच्या हातामध्ये सेवा देण्याकरता येशू घाबरला नाही. लीडरशिप द्यायला पेत्राच्या हातामध्ये येशू घाबरला नाही. येशू प्युअर क्वालिटीचा होता लीडर. ते पण आताच्या लीडरांना घाबरतात. आताचे लीडर घाबरतात सेवा द्यायला. आमचं काय होईल, आमचं काय होईल, अशा प्रकारचे विचार करतात. अनस्वीकारपणा आहे त्यांच्या जीवनामध्ये. तो अनस्वीकारपणा काय माहिती का? कारण ते प्रामाणिक नाही त्यांच्या कामाला घेऊन, म्हणून अनस्वीकारपणा त्यांच्या जीवनामध्ये. कुठंतरी त्यांनी काहीतरी गडबड केलेली आहे, म्हणून तर ते अनस्वीकार आहेत. चांगल्या प्रामाणिक व्यक्तीच्या हातामध्ये सेवा देण्यात देवाच्या सेवेक आता खऱ्या अर्थाने अडखळण अशाच प्रकारचे लोक आहेत, ज्यांना इतरांच्या चुकांमध्ये आशा दाखवतात नाही असे लोक. शेवटचा मुद्दा, क्षमा देण्याची तयारी ठेवा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती चूक करतो, एखादा व्यक्ती अपराध करतो, एखादा व्यक्ती ज्या वेळेला पडतो, त्यावेळेला क्षमा देण्याची जी काही तयारी आहे, जी काही वृत्ती आहे ती ठेवा. कारण कलसेकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं जे 13 वचन आहे ना, बघा ठिकाणी काय म्हटलं आहे. कलसेकराचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 13, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गारहाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसे तुम्हीही करा. व्हेरी गुड. कुणाचे कोणाविरुद्ध काही घराणं असेल, काही अपराध असेल, चूक असेल तर क्षमा करा त्याची. ते घेऊन पुढे चालू नका, सेवा करू नका. ती सेवा देवाला मान्य नाही. तुमचं ते वागणूक आहे देवाला मान्य नाही. देव ती प्रार्थना ऐकत पण नाही, ती सेवा देवाला मान्य नाही. क्षमा करायची तयारी जर असेल ना, आणि नंतर जर तुम्ही सेवा केली ना, लक्ष द्या, ती सेवा देवाला मान्य आहे. देवाचं सांगतं कोणाविरुद्ध कोणाचं काही कारण असलं आपसामध्ये क्षमा केली, जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी. तुम्हाला क्षमा झाली का? हो. कोणी केली? प्रभूने. मग का केली? तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करावी म्हणून. लक्ष द्या, योसेफाला त्याच्या भावांनी विकलेलं होतं चर्च. योसेफाला त्याच्या भावांनी विकलं होतं. अतिशय क्रूर वागणूक योसेफाच्या भावांनी योसेफाबरोबर केली होती. पण ज्यावेळेस दुष्काळ पडला, खूप वर्षाचा काळ लोटला, त्याचे भाऊ धान्य विकत घेण्यासाठी ज्यावेळेस मिस्रामध्ये आले ना, योसेफाने त्यांना बघितलं. त्यावेळेला योसेफ फार मोठ्या पदावरती होता. योसेफ सूड घेऊ शकत होता, योसेफ बदला घेऊ शकत होता. पण योसेफाने त्या ठिकाणी आपल्या भावांना क्षमा केली. योसेफामध्ये क्षमा देण्याची तयारी होती, तशीच आपल्यामध्ये देखील क्षमा देण्याची तयारी असली पाहिजे. आणि लक्ष द्या, या सर्व गोष्टी ज्या आपण शिकलो आहोत ह्याप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा विषय तुम्हाला मी हा शिकवला, समस्याचे समाधान केले पाहिजे. समस्याबद्दल कधीही कुणाला शिक्षा करू नका. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देईल. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू.